नमस्कार मंडळी, तेजस्वी लाईव्ह डायरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर मंडळी, आज आहे रविवार आणि मी आजचं माझं रुटीन दाखवणार आहे. रविवारी सर्वांनाच खूप सारी कामं असतात, साफसफाईची, तर कुणाची पेंडिंग कामं असतात ते करण्यासाठी. रविवार हा खूप महत्त्वाचा असतो. तर मंडळी, सकाळी सकाळी उठले, त्यानंतर मग माझं फ्रेश वगैरे झाली. घरचं थोडंसं काम आवरून घेतलं आणि म्हणलं पहिले कपडे लावून घ्या. कपडे लावल्याच्या नंतर कसं मशीनही चालू राहील आणि मशीन गरगर फिरत राहील तोपर्यंत आपल्या इकडं कामही होऊन जाईल. तर मी आज मुलीला म्हटलं होतं, की आज आपल्याला व्लॉग बनवायचे. तर ती म्हणली, "काय बनवायचं नेमकं?" मी म्हणलं, "आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा जे की आपण काय काय करतोय ते दाखवायचे." मी तिला म्हणलं, "काय काय बोलू?" तर ती बघा असं बोलते. ते खूप छान आहे. तुम्ही ऐका घ्या तिचं तोपर्यंत. मला खूप आवडतं छान तुला. म्हणजे मग मला ते बघा इथं काय झालंय पोळल्यामध्ये मग मला सगळीकडे नुसतं रोजच पळत असते. पोळूनच घेते. मला पण पळले उद्बत्ती मामाने नाही पळाली. असं काहीसं तिचं ब्लॉगच्या विषयी बोलणं होतं. तर ते तुम्ही ऐकलं असेलच. तर त्यानंतर मी घेतलं शूज रॅक नीट करायला. तर आज तुम्ही पाहू शकता घरात 4 माणसं आणि शूज आमचे एवढे मोठे आहेत. प्रत्येकाला अलग असतो. काही कुणाचे स्पोर्ट्सचे अलग, ऑफिसचे अलग, डेली यूजचे अलग, शाळेचे 2-2, 3-3 आजकाल खूप झालेलं आहे आणि प्रत्येकाचं काहीतरी वेगळं असतं. त्यामुळं प्रत्येकाला ते लागतच असतात. त्यानंतर हे शू रॅक ही साफ वगैरे करून घेतला. त्यानंतर सॉक्स वगैरे धुवायला काढून घेतले. आता मी करणार आहे टेबल साफ. आमचा टेबल हा स्टडी टेबल आहे, परंतु त्यामध्ये खेळणीच खूप असतात. तुम्हाला माहितीच आहे, प्रत्येकाच्या घरी लहान मुलं असतात, त्यामुळे ते पसारा वगैरे करतातच. तर तुम्ही हे बघू शकता, आमच्यात खेळणी पण सगळी त्या टेबलवरच असते. त्यानंतर तुम्ही म्हणत असाल, आता हे देवाचं घंगाळ इथं कसं काय? तर मग मंडळी, हे कसं आहे, हे खूप मोठं आहे साईजला आणि जडही आहे. त्यामुळं मी त्याचा वापर करते फ्रुट्स ठेवण्यासाठी, जेणेकरून त्याचा वापरही होईल आणि आपलं कामही येईल. ही पहा, आमची मुलगी सतत मदतच करत असते. सगळ्यांचीच मुलं करत असतात. आता आपल्याला पूर्ण काही वेळ तर त्यांना इकडं-तिकडं कुठे ठेवू शकत नाही. त्यामुळं मग तिचं चालूच असतं. हे साफसफाई करते, नाही तर तोपर्यंत मशीन झाली होती, त्यामुळं कपडे वगैरे काढून घेतले आणि सगळे कपडे सुकवायला घातले. हे सुकतील. तुम्ही म्हणाल एवढे कपडे कसे काय? तर मंडळी, इतर वेळेला ऑफिसमुळे मला दररोज सगळी कामं करणं शक्य नसतात. त्यामुळं मग मी काही कपडे संडेलाच धुवून टाकते ऑफिसचे वगैरे. त्यानंतर मी घेतला स्वयंपाक करायला. स्वयंपाकामध्ये इथं मी भात लावला आणि इकडं कणिक मळायला घेतली. म्हणलं भात शिजेपर्यंत कणिकही मळून झाली. आता मी भाजीची तयारी करते. आज आहे मटर. मटर हा ग्रेव्हीतला करणार आहे मी. त्यासाठी मी कांदा वगैरे भाजून घेतला आणि त्याची पेस्ट करून घेतली. त्यानंतर टोमॅटो वगैरे घातला आणि काय मसाले घालायचे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. मी इकडं मसाले वगैरे घालून घेतले. त्यानंतर मटार घातला. मटारला छानपैकी असं परतलं आणि वाफेसाठी ठेवून दिलं. तुम्ही पाहू शकता तेल सुटलेलं आहे आणि त्यानंतर मी शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं. परत परतून घेतलं आणि गरम पाणी घालून घेतलं. गरम पाणी यासाठी घालायचं की भाजीला कलरही चांगला येतो. भाजीची तरी चांगली येते आणि 5 मिनटं शिजून दिल्याच्या नंतर चवीनुसार मीठ घालून घ्या आणि 2 मिनटासाठी मंद आचेवर शिजवून घ्या. भाजी छान झालेली आहे आपली आता. त्यानंतर मी चपात्या वगैरे करायला घेतल्या. सकाळी सर्व काम आवरून घेतल्याच्या नंतर मग मी आज स्वयंपाक करायला घेतला आहे. म्हणजे म्हटलं निवांत आता जेवण करून आराम करता येईल. माझ्या चपात्या वगैरे इकडं होत आलेल्या आहेत आणि मी आज पुरणपोळीही बनवली आहे माझ्या मुलीसाठी. तिला खूप आवडते. पुरणपोळी झाल्याच्या नंतर मग मी ताट वगैरे तयार करून घेणार आहे. आजचा मेनू असा होता की पुरणपोळी, चपाती, भात, आमटी आणि मटारची भाजी. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. असाच कुठला तरी माझा डेली रुटीनचा व्लॉग टाकेन मी. त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.